महाराज आपल्या समोर चिंतन करत आहे, हेची थोर भक्ती आवडती देवा, देवाला हीच भक्ती आवडते असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. आता ऐका, हेच आवडतं. बघा, प्रत्येकाच्या जीवनाची आवड वेगळी आहे. समजा एखाद्या माणसाच्या आवडीचा विषय गाणं असेल, त्याला गाणं आवडतं असं कल्पना करा. आता गाणं आवडतं म्हणजे काय आवडतं? गायक आवडतो. एखाद्या माणसाचा विषय वादक असेल, वादक आवडतं म्हणजे वादन नाही आवडत, वादनाच्या अनुषंगाने वादक आवडत, गाण्याच्या अनुषंगाने गायक आवडत. एखाद्याचा आवडीचा विषय कीर्तन असेल, मग कीर्तन आवडतं म्हणजे काय? आपल्या आवडीचं कीर्तन ज्या कीर्तनकाराच्या आश्रयित आहे तो कीर्तनकार आपल्याला आवडायला लागतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणून सगळ्यांना सगळी कीर्तन आवडत नाही. हा, प्रत्येकाच्या विषय वेगळे आहेत. मग आपल्याला मिळणारा विषय ज्या वक्त्याकडे आपण त्या कीर्तनाला विशेष गर्दी करतो, आहे की नाही? म्हणजे कीर्तन आवडतं म्हणजे कीर्तनकार आवडतो, गाणं आवडतं म्हणजे गायक आवडतो, वादन आवडतं म्हणजे वादक आवडतो, देवाला भक्ती आवडते म्हणजे भक्ती ज्या अनुषंगाने आहे तो भक्त आवडतो. वेगळं असं सांगावं लागणार नाही. हेची थोर भक्ती आवडती देवा असं म्हणताच येणार नाही. ती भक्ती कोणाच्या अनुषंगाने आहे, कोणाच्या आश्रयित आहे? तर ती भक्ती भक्ताच्या आश्रयित आहे. मग देवाला हेची थोर भक्त आवडती देवा अशी संगती लावावी लागेल. आता प्रश्न असा निर्माण होतो, हेची थोर भक्त आवडती देवा अशी जर संगती लावली, हेच भक्त देवाला आवडतात असं म्हटलं तर सापेक्षवादाच्या सिद्धांताने अजून एक भक्त आहे तो देवाला आवडत नाही असं सिद्ध होतं. हाच आवडतो म्हणजे दुसरा आवडत नाही. बरोबर आहे की नाही? मुलीला स्थळ बघायला आले, एक 4-5 पोरं बघून गेले. मग काय 4-5 पोरांना देता येईल का? मग हाच आवडतो तिने जो सांगितला, म्हणजे याचा अर्थ बाकीचे आवडत नाही. बरोबर की नाही? बरोबर की नाही? मग मला सांगा, देवाला हेच भक्त आवडतात म्हणजे अजून एक भक्त आहे जो भक्ती करतो पण देवाला आवडत नाही. मग असं जर असेल काय बरं का, एकाला चांगलं म्हणा तुम्ही, दुसरा आपाप निंदा ठरतो. एका म्हणता भले तुझी एकाला चांगलं म्हटलं की दुसरा 2 वर्षाचं लेकरू आहे घरात. किती वर्षाचं? 2 वर्षाचं. कसं तरी थोडंफार बोलतं ते, त्याला नीट बोलता येत नाही, हळूहळू चालतं, अजून तोल जाऊन पडतं, आहे की नाही? तर त्या लेकराला जेव्हा त्याची आई म्हणते, याद राख पिंट्या, खबरदार, असा काटा काढेल ना, लागलाच कोणाच्या नादी. हा, आता मला सांगा, त्या पोराला म्हणते का ती? मग कोणाला म्हणते? कोणाला म्हणते? हा, लेकी बोले आहे की नाही? मी 1 मिनिट घेतो, जाऊ द्या. एक गोष्ट आठवली सांगतो. आपल्या भारतात अनेक राज्य आहे, त्याच्यातलं एक बिहार राज्य आहे बरं का. त्या बिहार राज्यामध्ये एक 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. दंगल झाली. आता दंगल का झाली त्याचं एक कारण सांगतो. वृत्तपत्रात एक बातमी छापून आली होती म्हणून दंगल झाली. आता त्या बातमीचा आशय असा होता, म्हणजे मी बिहारचं बोलतोय बरं. हा, या राज्याचे अर्धे आमदार मूर्ख आहेत असं कुठलं छापून आलं होतं? बिहारचं. आता ती वृत्तपत्रात बातमी आली, पेपर सकाळी सगळ्यांनी घेतला. आता सगळ्या कार्यकर्ते अडचणीत आले. अर्धे म्हणजे नेमके कोण? त्याच्यामुळे सगळेच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्या निषेध केला त्या पत्रकारांचा, त्या वृत्तपत्राचा.
वृत्तपत्राची होळी केली, दंगल झाली, गाड्या तोडल्या, काचा फोडल्या, दगडफेक झाली, टायर जाळले, अगदी त्या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये जाऊन टेबल बिबल बाहेर फेकले. म्हणजे लोकशाहीच्या नियमाप्रमाणे जे करावं लागतं दंगलीमध्ये ते यथार्थ पार पडलं. कुठेही कार्यकर्ते कमी पडले नाही आणि कमी पडले ते कोणी ठेवत बी नाही म्हणा. अगदी त्या संपादकाला 20 लिटर रॉकेल टाकलं, त्याला पेटवायला लागले, तो विनंत्या करतो, सोडा मला, सोडा, माफ करा, चुकून छापलं गेलं, असा मूर्खपणा आम्ही तरी करणार नाही, एवढ्या वेळेस माफ करा, उद्या माफी मागतो. आणि मग उद्या माफी मागतो ह्या बोलीवर त्याला सोडलं. शांतता झाली आणि त्याने सुद्धा प्रामाणिकपणे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राला माफी मागितली, स्वतंत्र पेज काढलं, जाहीर माफी, जाहीर माफी, जाहीर माफी. आमच्या वृत्तपत्रामध्ये चुकून बातमी छापली गेली होती, ह्या राज्याचे अर्धे आमदार मूर्ख आहेत, असा मूर्खपणा आम्ही पुन्हा कधीही करणार नाही, क्षमस्व क्षमस्व क्षमस्व, काल केलेल्या चुकीची आम्ही दुरुस्ती करत आहोत, ह्या राज्याचे अर्धे आमदार शहाणे आहेत. बघा या शेजाऱ्याला विचारून नेमकं काय झालं. आता अर्धे शहाणे म्हणजेच अर्धे मूर्ख, अर्धे मूर्ख म्हणजेच अर्धे. मग देवाला हेच भक्त आवडतात, म्हणजे दुसरे आवडत नाही. आणि जर देवाला आवड निवड असेल, देवाने आवड निवड केली, तर देवाच्या ठिकाणी 2 दोष येतात. एक विषमता नावाचा दोष येतो, दुसरा नैर्गुणता नावाचा दोष येतो. मग परमात्म्याचं चिंतन करताना तो विषम आहे का? परमात्मा विषमतेने बघतो का? अहो परमात्म्याचं चिंतन आम्ही अयम निजा परो व्यक्ती गणनालकुचेतसम उदार चरितानाम तु वसुधैव कुटुंबकम, असं त्याचं चरित्र आहे. समचरण दृष्टे विटे वरी साजी, समचरण दृष्टे विटे वरी साजी, समचरण दृष्टे विटे वरी साजी, समध्यान ते हे चरण सुकुमार परमात्मे. असं कधी तुम्हाला वाटलं का हो? खरं सांगा. आम्ही सोहळ्यात पायी गेलो, देवाने हात लावू दिला पायाला, आनंदाने दर्शन घेऊ दिलं, आणि आम्ही एकदम गाडीवर गेलो आणि 500ची नोट देऊन मध्येच घुसलो आणि देवाने हाकलून दिलं, असं कधी कुणाला वाटलं का? मध्ये घुसणारा राहू द्या, नाही तर बिगर माळकरी राहू द्या, वारीत चालणारा असू द्या, नाही कंबर वाजून कीर्तन करणार असू द्या, तो सगळ्यांसाठी उभा आहे, लक्षात ठेवा. आणि हीच त्याची समता आहे. पण त्याला काही कळत नाही असा गैरसमजात राहू नका बरं. हा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी का. हा तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागे भीक मागे. तो सगळं आहे, पण भोळेपणाचं नाटक आहे, न सांगता तुम्हा त्याला सगळं कळतं, लक्षात. तो सम आहे, त्याची चिंतन समतेच करावं लागेल महाराज. तो कधी विषम नाही. अहो पुतना मारली, अहो पुतनेचा उद्धार केला, पुतनोद्धार झाला, कंसोद्धार झाला, रावणोद्धार झाला. काय असतं, भगवान परमात्म्याची क्रिया जरी विषमतेची असली तरी परिणाम हा समतेचा असतो, हे लक्षात ठेवा. आणि जो सदा आहे, जो सर्वत्र आहे आणि जो सम आहे, तोच या जगातला देव आहे, लक्षात ठेवा.
आता सदा सर्वत्र बोलत नाही, कारण तो माझा विषय नाही आजचा. तो जो सम आहे तो देव आहे. हा विषय एकदा संपवतो मी, एक अर्धा मिनिटं तुमचा घेतो. राम रावणाचं युद्ध संपलं, निघाले. आता जल्लोष सुरू झाला, गुलाल उधळायला लागले कार्यकर्ते रामाचे, है की नाही? जल्लोष, जय घोष. रामाला कोणी खांद्यावर घेऊन नाचू लागले, लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन नाचू लागले, जय जय घोष चालू झाला विजयाचा. रामाचं लक्ष हनुमंतरायाकडे गेलं. हनुमंताचा चेहरा मिरवणुकीमध्ये आपल्याला मत न दिलेला बरोबर ओळखता येतो. ते उड्या मारायला एक नंबर राहतंय. तुम्हाला सांगतो, जे तुमच्या बरोबर राहतं तेच तुम्हाला धोका देतं, लक्षात ठेवा. गाडीत बस प्रचार करत मध्ये बरोबर लक्षात येतो, चेहरा पडून जातो. हनुमंताचा चेहरा पडलेला दिसला रे. आणि तो काय आजचा नेता नव्हता, कार्यकर्त्यांना विचारणारा नेता होता राम. कार्यकर्त्यांची सगळ्यात जास्त काळजी रामराय घ्यायचे. हनुमंता इकडे या. चेहरा पडलेला वाटतो थोडा, काही अडचण आहे का मला सांगा. नाही काही नाही, तसं काय. अहो असं कसं, एवढा मोठा विजय तुमच्यामुळे झाला आणि तुम्ही दुःखी दिसता. त्याचं काय प्रभू, वानर सेना कमी झालेली दिसते. म्हणजे माझी वानर काही मेली, माझ्या भरोशावर घेऊन आले, आणि आज जर ते कमी होऊन गेले असेल तर त्यांना इथं धारा तरी जाऊन मला आनंद व्यक्त करण्यात मला मजा नाही वाटत. अरे मग एवढंच आहे ना, मला सांग ना 2 मिनिटं. हनुमान राम येतो, इंद्राला बोलवलं तातडीने, अमृत घेऊन ये म्हटले. इंद्राकडे ना अमृत आहे, म्हणजे जे पिल्याने माणूस कधीच मृत पावत नाही, अमृत. ते पिण्याकरता मात्र स्वर्गात जावं लागतं, कारण तो स्वर्गात राहतो. इंद्र आला खाली, अमृत घेऊन आला. रामाने आदेश दिला, सगळ्यांच्या तोंडात अमृत टाकायचं, थेंब ते म्हणून उठवायचं. फक्त एकच आहे, राक्षसाच्या तोंडात पडू द्यायचं नाही. वानर बघून अमृत टाकायचं, राक्षसावर पडू द्यायचं नाही. लक्ष्मणजी मागेच उभे होते. काय राक्षसावर पडू द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला राक्षस परकी वाटतात आणि वानर आपली वाटतात का? तुमच्यामध्ये भेद आहे का? तुमच्यामध्ये मत्सर आहे का? तुमच्यामध्ये विषमता आहे का? तुमच्यामध्ये द्वेष आहे का? अरे भाऊ म्हणून 14 वर्ष नाही आलो मी, देव म्हणून तुझ्या बरोबर राहिलो, आणि आज तर माझा पश्चाताप करायची वेळ आली. तुम्ही म्हणतात माझ्या वानरांवर टाकन, राक्षसांवर. त्यावेळेस प्रभूने जो खुलासा केला तेवढा ऐकन मला पुढे जाऊ द्या. प्रभू म्हटले, अरे लक्ष्मण शांत हो बेटा, मी जेव्हा युद्ध करत होतो माझ्या बरोबर वानर होती, समोर कोण होतं? रावण आणि रावणाची राक्षस होती. जेव्हा राक्षस मरत होती त्यांना समोर मी दिसत होतो, आणि ज्यांनी मला बघून देह ठेवला त्यांना मोक्ष मिळाला. फक्त हे वानर रावणाला बघून मेले, यांना मोक्ष देणं बाकी आहे. मी सगळ्या राक्षसांना ऑलरेडी मोक्ष देऊन मोकळा झालोय, म्हणून यांना फक्त जिवंत कर सांगतोय. आता परमात्मा सांगा, समय आहे का विषम आहे? कधीही परमात्म्याच्या ठिकाणी विषमता नसू शकते महाराज. परमात्म्याला सगळं सारखं आहे. मग तरीही आवड निवड कशी असावी, हीची थोर भक्ती आवडती देवा. त्याचं कारण आहे महाराज, त्याचं कारण असं आहे, एका आईला 4 मुलं आहेत अशी कल्पना करा. मोठा मुलगा महाराष्ट्रातला प्रसिद्ध कीर्तनकार आहे, 2-2 वर्ष तारखा भेटत नाही आणि 50च्या पुढेच चालतो. वय त्याचं म्हणतो मी, वय 50च्या पुढे झालंय त्याचं, असं तरी 2-2 वर्ष कीर्तन भेटत नाही असं मला म्हणायचंय. 2 नंबरचा मुलगा आत्ताच विधानसभेला निवडून आला, तालुका त्याच्या ताब्यात. 3 नंबरचा मुलगा पहिलीच परीक्षा IAS पास झाला आणि तो एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी. 4 नंबरचा मुलगा गावातच राहतो, संध्याकाळी 4 माणसं 4.5 तास शोधतात तरी पोरगा सापडत नाही. एकाच आईचे आहेत ना. मग आता मला सांगा, आईला प्रेम 4ही मुलांबद्दल सारखंच आहे, पण आई म्हणते माझ्याच उदरातून निघालेले 4 मुलं आहेत, हे बिलिंदर, हे दरिद्री असं कसे जन्माला आलं? कुठे मी चुकले? कुठे संस्कार करायला कमी पडले? कुठे माझ्या दुधामध्ये दोष झाला की असलं हे नाही का विक्षिप्त जन्माला आलं? तसं आपण सगळे परमात्म्याचे अंश आहोत. मग कधीतरी परमात्मा विचार करतो, अरे यांना मी महाराष्ट्रात जन्म दिला, आवडीचं राज्य दिलं,
तरी अजून यांच्या गळ्यात तुळशीची माळ नाही. मी कुठे चुकलो असं देवच विचार करतो. अर्थार्थी नाही का, ज्ञानी जिज्ञासू ज्ञानी 4 वर्ग माऊलींनी सुद्धा पाडले की नाही. म्हणून तसे भगवंताच्या आवडी निवडीच्या बाबतीत असा कल्पनेने भेद करावा लागतो. आता आलाच विषय म्हणून अजून थोडस बोलतो. निर्गुणाची आवड वेगळी, सगुणाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, माणसाची आवड वेगळी. निर्गुण निराकार परमात्म्याची आवड वेगळी, तो एकटाच असतो कधी. हो, शून्याचे नभत्व गिळोनी गुणत्रया ते निर्गुणी, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. परमात्मा तत्व कसं आहे तर ते शून्य तत्व आहे महाराज. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्य होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, ढाल गजा निर्माण झाली, एक ढाल गजा निर्माण झाली, एक ढाल गजा निर्माण झाली, एक ढाल गजा निर्माण झाली, कोठे नव्हते काही, पहिले कोठे नव्हते काही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे ढाल गजा निर्माण झाली, तिथे ढाल गजा निर्माण झाली, तिथे ढाल गजा निर्माण झाली, तिथे ढाल गजा निर्माण झाली. परमात्मा तत्व शून्य होतं नाथ महाराज म्हणतात. पण काय झालं, ते शून्याला करमलं नाही. खरं सांगू का, एकट्याला करमलं तो देव बी नाही तो जीव बी नाही. एकट्याला करमलं तो काय आहे माहितीये का, एकटेपणा इतकी मोठी सजा कोणतीच नाही. काय वाटतं तुम्हाला, एकटेपणा इतकी मोठी सजा काय? एकाला काही आरोपाच्या खाली सजा झाली, 10 वर्ष सक्त मजुरी. त्याने कोर्टात विनंती केली सजा 20 वर्ष करावी. कोर्ट म्हणले कमी करण्याची विनंती मी ऐकतो, तू तर वाढवायची. हो, मला 20 वर्ष करावी, 10 वर्ष नाही 20 वर्ष करावी. फक्त एक विनंती माझी ऐकावी, माझ्या बरोबर माझ्या बायकोला बी राहण्याची परवानगी द्यावी. कोर्ट म्हणे तिला सोडून राहणं इथं सजा आहे, एकटे पण ही सजा आहे. देवाला एकट्याला करमलं नाही. म्हणून आपुलीचा आवडी धरुणी खेळिया, आपोआपना ते व्याली रे, जोपना कारणे केली बायको तिने एवढे, माझी या विस्तारले पणा नावे, हे जगची नोवे गवे, जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही, बीजची झाले तरु अथवा भांगाराचे अलंकारू, मज एकाचे विस्तारू ते हे जग. हे परमात्म्याचा विस्तार आहे. देव नटले नाना परी, निर्गुण निराकाराचे नटणं ही आवड आहे. म्हणजे या विश्वाच्या रूपाने नटणं ही त्याची आवड आहे. निर्गुणाची आवड वेळेच्या अभावी संपवली, मी विस्तार केला नाही. सगुण झाला तो, आता त्याची आवड बदलली. निर्गुणाला एकच आवडत होतं, सगुणाला 2 गोष्टी आवडायला लागल्या. सगुण परमात्म्याला पहिली गोष्ट आवडते, भक्त आवडतो. 12 अध्याय घरी जाऊन गीतेचा पाठ करा. योमत भक्ता समे प्रिय, प्रिय आहे भक्त. आणि भक्त आवडतो देवाला, यात काही नवल नाही. पण भक्ताचा भक्त विशेष आवडतो, ही देवाची आवड आहे. काय सांगतो मी, भक्त एकच पट आवडतो, पण जर कोणी भक्ताचा भक्त झाला तर लाख पट आवडतो. म्हणून एक लक्षात ठेवा, देवाचा भक्त व्हाल तर देव शोधत फिरावा लागेल, पण त्या देवाच्या भक्ताचे भक्त व्हाल तर देव तुम्हाला शोधत येईल. लक्षात ठेवा. नामदेव व्हाल तर मंदिरात भजनाला जावं लागेल, पण जनाबाई व्हाल तर देवाला जळायला यावं लागेल. लक्षात ठेवा. हो,
तुमचिया दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद कवा ते प्राणाही परुते आवडते मत निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते विनोद म्हणून नाही एक जे चरित्र सांगतो पण त्याच्यातला भाव फक्त समजून घ्याल का तुम्ही एक अर्धाच मिनिट घेतो म्हणजे फक्त विनोद म्हणून घेऊ नका जनाईवर देव इतकं प्रेम करायचे दळत असायचे जनाई दळत असायच्या घामागुम झालेल्या जनाईचं जातं जेव्हा आपाप हलक्या हाताने फिरायला लागायचं तेव्हा समजायची जनाई की आता देव आले कधी देव यायचे कळू सुद्धा द्यायचे नाही महाराज सगळ्या कामामध्ये देव सगळ्या कामाच्या मदतीला देव इतकं पुढे जाऊन सांगतो की वेणी फणी सुद्धा देवाने जनाईची करून दिली एक दिवशी जनाईची वेणी फणी देव करत होते देवाच्या लक्षात आलं की वेणी फणी करता करता देवाच्या लक्षात आलं की आता जुना काल होता तो कुठलीही व्यवस्था नाही कष्टाची कामं माझ्या लाडक्या बहिणींना असायचे आणि म्हणून प्रचंड घाम यायचा आणि घामातून एक केसांमध्ये एका विशेष प्राण्याचा प्रादुर्भाव आढळायचा त्या काळात केसांमध्ये त्या प्राण्याला आता इकडे काय म्हणतात हा आणि मग देवाला लक्षात आलं जनाईच्या डोक्यात ऊ आहेत देवाने पटकन गरम पाणी स्वतः केलं आणि जनाईचं डोकं धुतलं म्हणजे ते उवा पडून जातील त्या मोठ्या मोठ्या उवा पडतात त्या उवाला जर मुलगी असेल तिला लीक म्हणतात ती पडत नाही गरम पाण्याने तिच्यासाठी एक फणी मिळते मग देवाने वेणी फणी केली त्या फणीने त्या लिखा पण काढल्या तरी पुन्हा एखादी राहायला नको म्हणून पुन्हा देव चेक करतात म्हणजे त्या लिकला जर मुलगी झाली ऊला नात तर तिला पखाल म्हणतात अशी पांढरट असतं बारीक ती त्या फणीत बी सापडत नाही तिला शोधायचं म्हणजे एकच काम झाल्यावर ओट्यावर 2-5 महिला एकत्र यायच्या एकमेका सहाय्य करू मग ते फार सुंदर कार्यक्रम चालायचा खेड्यागावात जुना आणि मग ऐका माझा भाव हसण्या म्हणून घेऊ नका कीर्तन देव शांत बसले जनाईचा एक एक केस काढू लागले आणि स्वतः देव ते पखाल काढू लागले माझा इथंच भाव संपला अंगावर काटे आले माझ्या कोणी योग करतय कोणी तप करतय कोणी जप करतय वेगवेगळ्या साधनांनी याला मिळवण्याचा प्रयत्न करतायत हा स्वप्नात सुद्धा जात नाही योगी यांच्या ध्यानी व्याता नातोडसे नाही का योगिया दुर्लभ सगळं जग याला शोधतय वेगळ्या वेगळ्या साधनांतून हा स्वप्नात सुद्धा जात नाही सगळं जग याला शोधतय आणि हा जगाचा मालक जनाईच्या डोक्यात उवा शोधतोय आता विचार करा भक्ताचे भक्त त्याला किती आवडतात प्राणापेक्षा जास्त भक्ताच्या भक्तावर प्रेम करतो देव नाही का आणि तिसरी गोष्ट संत म्हणजे आता निर्गुणाला एक आवड सगुणाला 2 संतांना बी 2 गोष्टी आवडतात महाराज संतांनाही 2 गोष्टी पहिली गोष्ट संतांना देव आवडतो संतांना काय आवडतात देव आवडतो ज्यांचा आवडता देव 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 आवडता
आवडता देव अखंडित प्रेम भावने का हो पवित्र सोहळी तिची एक मंडळी ज्यांचा आवडता देव संतांना फार देव का तुझी आन वाहीन गा देवराया तुझी आन वाहीन गा देवराया देवराया तुझी आन वाहीन गा देवराया देवराया तुझी आन वाहीन गा देवराया संतांना देव आवडतो. कितीतरी याच्यावर अडकून पडू आपण 10:30 वाजून जातील. माझा मुद्दा पुढे आहे. देव आवडतो एवढं लक्षात घ्या. आता संतांना जसे देव आवडतात तसं संतांना संतही आवडतात. आईशी आवडते मना देवा पुरवावी वासना. संतांना संत आवडतात. मला वाटतं आता परत थोडं रिपिटेशन घेतो. निर्गुणाला एक आवड आहे, सगुणाला 2 आवडी आहेत, संतांना किती आवडी आहेत? 2 आवडी आहेत. नंबर आपलाच आला. आपल्याला काय आवडतं आणि आपलं जास्त महत्वाचं. आता तुम्ही सांगता का मी सांगू? तर मी सांगायला चालू आहे तर मला सांगणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांची आवड मला माहिती आहे. 3 शब्दामध्ये इथं बसलेल्या कीर्तनकारा सगट सगळ्यांची आवड सांगतो. सांगू का? 3 शब्दात सांगतो. संसार. एखाद्याला आवडत नसेल तर हा उभा इथं 51,000 देऊ टाकतो भेट त्याला. आहे का इथं कोणी? संसार आवडत नाही असं कोणी आहे का इथं? हा आवाटली असता बुद्धी विषय सुखाची परमावधी जीवतैशी उपाधी एवढे लोक. संसार आवडतो. आता माझा भाव आहे का? संसार आवडतो म्हणजे नेमकं काय होतं? संसार आवडतो म्हणजे संसारातली पहिली गोष्ट पत्नी आवडते, पती आवडतो, त्याच्यापासून निर्माण होणारे आपत्ती आवडतं म्हणजे मुलं आवडतात, कमवलेली संपत्ती आवडते, कमवलेली प्रॉपर्टी घरदार आवडतं, असलेली जमीन सगळं 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 आवडतं. बरोबर आहे? बरोबर आहे. आता मला सांगा, पत्नी आवडते, पती आवडतो, मुलं आवडतात, पैसा आवडतो, घर आवडतं. बरोबर आहे? तुम्ही घरी जा, म्हणजे कीर्तन झाल्यावर जा, आता नका जाऊ. आणि घरी गेल्यावर एक तपासून बघा, जे जे संसारामध्ये तुम्हाला आवडतं त्याला तुम्ही आवडता का एकदा तपासून बघा आणि मला उद्या फोन करा दुपारी. नंबर घ्या. जर तुम्हाला जे जे संसारात आवडतं त्याच्यातल्या एखाद्याला जरी तुम्ही आवडत असाल तर कीर्तनच उद्या बंद करतो करणं आणि तुमच्या घरी सालावर राहतो. तुम्ही संसारावर जे आवडतं, ज्याच्यावर तुम्ही संसारात प्रेम करता त्याला तुम्ही आवडत नाही एवढं लक्षात ठेवा. कितीही पतीवर प्रेम करा महाराज, त्याला तुम्ही आवडालच असं नाही. आवडालच असं नाही. बरं, कितीही मुलावर प्रेम करा महाराज, येतं इतकं विचित्र प्रेम आहे मुलावरच. कितीही मुलावर प्रेम करा, त्याला त्याचा मुलगा आवडतो पण आपण आवडत नाही. आहे की नाही? हे प्रेम पुढेच जातं महाराज. काय झालं, एका म्हाताऱ्याचं इतकं पोरावर प्रेम, इतकं पोरावर, 70 वर्षाचा म्हातारा. मग पोरग किती वर्षाचा असेल? 50 वर्षाचा, जरा जुना काळ असल्यामुळे. आणि त्या 50 वर्षाच्या पोराला म्हणजे त्या म्हाताऱ्याला एक नातू होता, 2च वर्षाचा होता. आता ऐका,
हे पोरग म्हणजे त्या म्हाताऱ्याचं पोरग आईन जळगावचं टेम्परेचर 42 डिग्री आणि पत्र्यावर काम करत होतं सकाळ दुपारी. बापाने पाहिले, अरे पोरा असं नको करू, अरे काही नडलं काय एवढं उन्हात, तुला मरायचंय का, खाली उतर पाहिले, काही गरज नाही एवढं उन्हात राहायचं. आता हे शान 1.5 शान वरती गेलेलं, तुला काय करायचंय माझ्या संसारात तोड घालायची काय गरज आहे, मी मरेल नाही तर तू घरात जाय ना. किती वेळा सांगितलं मध्ये बोलायचं नाही आमच्या संसारात, पण शांत राहायची सवय नाही तुम्हाला. ते जातीवंत बाप होत, ते घरात गेलं उभं नाही बसलं, पाळण्यातलं याचं 2 वर्षाचं उचललं, कपडे काढून वाळूवर टाकलं. ते वरून म्हणत, अरे 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 ते लेकरू, मग तुझं लेकरू आहे, माझं काय आहे, तू खाली उतरल्याशिवाय तुझ्याला उतरणार नाही मी. विनोदाचा भाग सोडा, पण याला संसार म्हणतात. हा संसाराचं प्रेम. खरं सांगू का महाराज, खरं सांगू का, या जगामध्ये किती ईर्ष्या करा, किती द्वेष करा, किती अपमानित करा, तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची प्रगतीची जी चिंतन करणारा देव आहे त्याचं नाव बाप. लक्षात ठेवा. या जगामध्ये तुमची प्रगती झाल्यावर फक्त 2च लोकांना आनंद होतो या जगात, तुमच्या आईला आणि बापाला. बस. तुमच्या प्रगतीचा आनंद व्यक्त करणार जे ईश्वरी तत्व आहे ते आई बाप आहे. लक्षात ठेवा. आणि त्याचं रोज दर्शन घेणं म्हणजे रोज पंढरपूरच्या वारीचं पुण्य घेणं हे लक्षात ठेवा. हे आम्ही विसरत चाललो आलो. माझा भाव थोडा बाजूला चालला, पण मला पुढे जाऊ द्या. संसार आवडतो, माझा मुद्दा इथे आहे. पण संसार आपल्याला संसार आवडतो, पण त्या संसाराला आपण आवडतच नाही. एखादं बायकोवर फार प्रेम, येऊन जाऊ तिला म्हणाय, तू मला फार आवडते, तुम्हाला फार आवडते, तुम्हाला फार आवडते. तो मराठीत तिच्याशी बोलायचं, आय लव्ह यू. हा फार आवडतं. ती म्हणली, बघा हे काही भरोसा नाही, कधी काय वेळ येईल सांगता येत नाही. उद्या जर मी मेली, उद्या मी मेली काय कराल तुम्ही, काय. अगं असं म्हणू नको, जर कदाचित तू मेली तर मला वेळ लागेल बरं. ते म्हणजे नाटकं नका करू, 10 झाल्यावरच दुसरी बघाल. करणार नाही दुसरी, नाही 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 मला वेळ लागेल म्हणजे दुसरं लग्न करणारच नाही. अगं वेड्याचा काय भरोसा, ते काही करत ना. याला संसार म्हणतात महाराज. बरं पैशाचा विषय घ्या, तुम्ही सांगतो किती. या धनाची न धरी आशा जैशी म्हणतात, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. या तायात न चुके तरी हे भोगशील काया. या तायात न चुके तरी हे भोगशील काया. या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया. या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया. या लागे वैकुंठनाथाच्या तू चिंती पार पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. या धनाची न धरी आशा जैशी तरुवर छाया. अरे सावलीचा विश्वास नाही. आता काय सांगावं, माझं सांगतो तुम्हाला. मध्ये काय झालं, 2000च्या नोटा आल्या होत्या. लोक ना शॉर्टकट मारावं म्हणून पाकिटात 2000च्या नोटा भरायच्या. म्हणजे लक्षात बी यायचं नाही किती काय आहे. म्हणजे 5 भरल्या तरी 10 भरल्या तरी 20 कळायचं नाही. पण इतकं प्रेम माझं बसलं त्या 2000च्या नोटाला. मी एक संकल्प केला, 2000च्या नोटा मोडायच्या नाही. काही बी अडचण आली तरी मी एक पेटी केली, त्या 2000च्या नोटा त्याच्यात साचवायच्या. बायकोला सुद्धा हात लावता यायचं नाही, म्हणजे नाही, 2000च्या साचवायचं. आबा एक दिवशी सगळ्या भरून आलो बँकेत, एक सुद्धा ठेवली. आणि मग त्या दिवशी लक्षात आलं माझ्या या धनाची. अहो मी असे माणसं पाहिले आमच्या निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात चालणारे जुने काही वारकरी असतात, प्रेममय वारकरी असतात. 100ची नवी नोट ठेवायला 500चं पाकिट वापरतात. इतकी जपतात ती 100ची नोट. अरे येड्या, ती नोट याला म्हणते बावळटा, आतापर्यंत मी इतके खिशे बदलले आणि अजून इतके खिशे बदलायचे, मी इतकी चंचल आहे, तुला काय कळेल, तू किती सांभाळ, मी कधी निघून जाईल तुला सुद्धा कळणार नाही. तू याच्यावर प्रेम करू नको, परमात्म्यावर प्रेम कर. आता माझा मुद्दा इथं आला, आपण संसारात कोणावरही प्रेम करा, आपल्याला उलट प्रेम मिळत नाही. मग जिथं प्रेमच मिळत नाही त्याच्यावर प्रेम करण्यात काय अर्थ आहे.
जिथून रिटर्न नाही तिथं प्रेम करण्यात काय अर्थ आहे? व्याज मिळालं तर बँकेत पैसे ठेवणार ना, रिटर्न ते फुकट कोण पैसे ठेवेल? मग मला एक सांगा, जर तिथं प्रेमच मिळत नसेल तर जिथं प्रेम मिळेल तिथं प्रेम करायला काय हरकत आहे? मग काहीच नका करू, संसार सोडायचाच नाही, संसार तसाच करायचा, फक्त संसारावरच प्रेम काढा आणि ते देवाच्या चरणावर लावा. लोक म्हणले समजा तुकोबारा, आम्ही संसारावरच प्रेम करणं कमी केलं, संसारावरची माया आम्ही कमी केली आणि ती जर परमात्म्यावर केली तर होईल काय? तुकोबारा म्हटले तुम्ही थोर भक्त व्हाल. अभंगाचं पहिलं चरण. हेची थोर भक्ती आवडते देवा, 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 हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पारी माया संसाराची, 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 संकल्पारी माया संसाराची. ठेविले म्हणते कैसे फिरावे, 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 ठेविले म्हणते कैसे फिरावे. विठ्ठल विठ्ठल हेची थोर भक्ती आवडती देवा. या अभंगाचं पहिल्या चरणाचं उत्तरार्ध म्हणा आधी. संकल्पावी माया संसाराची, याची थोर भक्ती आवडती देवा. हे जर जीवनामध्ये जमलं, संसारावरची आसक्ती, संसारावरची प्रेम, संसारावरची माया जर कमी करता आली आणि ती देवावर करता आली तर जगातली थोर भक्ती होते. संसार होत राहतो पण संसारात गुंतू नका. असं एक माणूस कबीर महाराजांकडे गेला. कबीर महाराजांकडे म्हणले, महाराज काय रे बेटा, लग्न करायचं होतं म्हटलं. आता लोक काय काय विचारतील महाराजांना सांगता येत नाही. लग्न करायचं होतं. महाराज म्हटले चल मग घरी. महाराज त्याला घरी घेऊन गेले. महाराजांना वाटलं, या पोराला वाटलं महाराज पत्रिका बित्रिका बघतील, वेळ वेळ सांगतील, दिशा बिशा सांगतील. घरी बैठकीत बसले. महाराजांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला, अगं ये जरा दिवा लावून आण बरं. आणि दुपारचे 12 वाजलेले, पण तिने लगेच दिवा लावून आणला आणि महाराजांसमोर ठेवला. त्याला वाटलं काही विधीच करतोय का आपला. थोडा वेळ झाला, काय ग दुपारी 12 वाजता दिवा लावता का? तुझ्या बापाने लावला होता का? अंधार पडला का तुला?
अक्कल नाही का तुला? दिवसा दिवा लावता का तू? म्हणलं काय महाराज आहे का काय? दिवा यानेच लावायला लावला. हाच गुन्हा ओरडाओरडी करते. ती बाई परत मधून आली, दिवा उचलून घेऊन गेली. ते म्हणले महाराज काय तमाशा लावला तुम्ही? त्या माता माऊलीला तुम्हीच दिवा लावून आणायला लावला आणि पुन्हा तिच्यावरच सुटला. ते महाराज म्हणले तुला लग्न करायचंय ना? म्हणलं अशी भेटली तर कर, नाही तर संन्यास. नुसते दिवे लावायला करू नको. जमेल का? जमेल? असं जरी एखाद्याने केल्या बिल्या त्याला त्याच दिव्याने नाही पेटवलं तर पेटवलं तर काय? आम्ही संसारावर अडकलो. संसारावरच प्रेम करा आणि काढा आणि परमात्म्यावर प्रेम करा. आणि खरं सांगू का तुम्हाला, भागवत चालू म्हणून मी हा अभंग घेतला. खरं तर असंही भक्ती त्यालाच म्हणतात की त्याला आवडतं ते करणं, त्याचं नाव भक्ती आहे. आम्हाला आवडतं ते करण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही अलीकडे इतके विक्षिप्त आणि इतके विचित्र झालो की संसारात आपली आवड शोधत होतो, यात वाईट वाटत नव्हतं. पण अलीकडे परमार्थात ही आपली आवड शोधायला लागलो. याच्यापेक्षा आमचा दर्जा, खालचा दर्जा काहीच नाही. मला परमार्थात आपल्या आवडी शोधायला लागलो, आपल्या आवडीचे कीर्तन ठेवायला लागलो. अरे पण देवाला आवडतील का नाही हे कधी बघायचं? म्हणून देवाच्या आवडीचा विचार करा. ज्ञानोबा तुकोबारायांच्या आवडीचा विचार करा. कोणतंही कर्म करताना ऐका, हे देवाला आवडेल का? हे ज्ञानोबाला आवडेल का? मी काय म्हणतो, समजा गळ्यात माळ आहे, गंध लावतो, वारी करतो आणि पुन्हा तंबाखू मळतो. मळा, तंबाखू काढा, चुना लावा, मळून घ्या, हातावर घ्या, तोंडात टाकायच्या आधी फक्त एकदा स्वतःच्या मनाला विचारा, मी माळकरी आहे तरी तंबाखू खातोय, माऊलींना आवडेल का? एवढा एक प्रश्न विचारा. जर तुमचं मन हो म्हटलं तर तुम्ही बी खान, कीर्तनानंतर मला बी द्या. पण जर तुमचं मन नाही म्हटलं तर त्या क्षणी पुढीच ते फेका आणि व्यसनमुक्त व्हा. लक्षात ठेवा. अरे त्याला काय आवडेल हे बघा. कधी पतिव्रतेचा नियमच असा आहे महाराज, मला काय आवडतं हे महत्वाचं नाही, माझ्या स्वामींना काय आवडतं हे महत्वाचं. तसं भक्ताचा नियमच आहे, परमात्म्याला काय प्रिय आहे ते आपण करणं. आम्ही तर आमचीच आवड, अगरबत्ती आमच्या आवडीची, नैवेद्य आमच्या आवडीचा, कीर्तन आमच्या आवडीचे. अरे त्याचं काय? म्हणून दर्जा महत्वाचा आहे महाराज, गर्दी नाही महत्वाची. लक्षात ठेवा. म्हणून त्याला काय आवडेल ते द्या महाराज. ते त्या म्हणजे मी तर उलट असं म्हणतो, तुम्हाला आवडेल ते त्याला द्या. नाही जमत, तुम्हाला आवडत नाही ते तरी त्याला द्या. तुम्हाला काय आवडत नाही? दुःख आवडत नाही. सुख आवडतं, दुःख आवडत नाही. दुःख कुठे आहे? कीर्तनात आहे का? वारीत आहे का? कुठे आहे दुःख? संसारात आहे. मग मी तेच म्हणतो ना, संकल्पावी माया, संसारावरचं प्रेम त्याला द्या. मी एक थोडं भजन करा सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सावकार होता. सावकार म्हणजे व्याजाने पैसा वाटणार. त्याला बी काही पोरग होईना. आता का होईना ते मला माहित नाही आणि कसं झालं ते बी मला माहिती नाही. पण झालं 50व्या वर्षी एकच पोरग झालं. पोरग 1 वर्षाचं झालं. त्या सावकारची तब्येत बिघडली. पैसा होता, डायरेक्ट गाडी काढली, मुंबईला नेला. सगळ्या तपासण्या केल्या आणि त्याला रक्ताचा कॅन्सर निघाला. सावकाराला दुर्दैव. डॉक्टर म्हणले आता काही वाचू शकत नाही तुम्ही. ते म्हणले माझ्या वजना इतके पैसे देतो, मला वाचवा. ते म्हणले वजना इतके पैसे देऊन जर मला वाचवता आलं असतं तर 50 वर्ष वाढोद्याला सप्ताह झालाच नसता. ते आमच्या हातात तरी कुठे काय. व्यतीत झाला. सावकार घरी आला. ऐका, मी मरणार, मी मरणार, मी मरणार. पण एवढी करोडोची प्रॉपर्टी कोणाच्या ताब्यात द्यावी? लेकरू तर 1च वर्षाचं आहे. आणि म्हणून जीवलग मित्राला बोलवलं. मित्रा, असं असं झालंय, मी महिनाभर राहतो की 15 दिवसात जातो माहिती नाही. माझी एक विनंती आहे तुला. काय? सगळी प्रॉपर्टी तुझ्या ताब्यात देतो, फक्त माझा मुलगा 20 वर्षाचा झाला, जाणता झाला, त्याला तेवढी परत देऊन टाक. तो म्हणले मैत्री आपली अबाधित आहे यात शंका नाही, पण मलाही नोकरी आहे.
चांगला लाखभर रुपये पगार आहे, माझं म्हणजे व्यवस्थित चाललंय. ते म्हणले लाख रुपयाला लाख मार, मी 5 लाख पगार देतो, पण माझी प्रॉपर्टी सांभाळ. ते म्हणले रिटायर्ड झाल्यावर काय, तिकडे पेन्शन मिळेल, इकडे काय. ते म्हणले अरे मित्र आहे तू, एक काम कर, माझा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर माझ्या प्रॉपर्टीतलं तुला आवडेल ते मुलाला दे आणि काही तुलाही ठेवून घे. नीट ऐका, आता कीर्तनच करतोय. काय सांगितलं? तुला आवडेल ते आणि काही तुलाही. ते म्हणले तसं नाही, मृत्यूपत्र तसं लिही. त्याने मृत्यूपत्र लिहिलं. सावकार मेला, वेळ नव्हती. मुलगा 20 वर्षाचा झाला, जाणता झाला. आपल्या काकांकडे गेला, म्हणजे त्या वडिलांच्या मित्राकडे. काका, मला सगळं कळायला लागलं, द्या माझी प्रॉपर्टी मला परत. ते म्हणले बेटा बरं झालं, मैत्रीच्या ऋणात 20 वर्ष जगलो, 1 पटची 1.5 पट केली, काही हरकत नाही, तुझा परत द्यायची माझे काहीच हरकत नाही. पण तू लहान होता, तुझा बाप एक मृत्यूपत्र लिहून गेलाय, मला आवडेल ते द्यायचंय, काही मलाही ठेवायचंय. अहो काय एवढं येतं एकट्याला, मीच तरी काय करू, घ्या तुम्हालाही घ्या, मलाही द्या. आणि मग वाटप सुरू झालं. 500 एकर जमीन होती, सगळे 500 एकर मध्ये केळीच होत्या, केळी एक्सपोर्ट होत होते. ते म्हणले 495 एकर मला ठेवतो आणि पोरा 5 एकर तुला देतो. हा, मला आवडेल ते द्यायचं. वडोद्यातलं घर तुला ठेव आणि पुण्यातलं मी घेतो. पिकअप तू घे, फॉर्च्युनर मी घेतो. बँकेत 10 कोटीच्या एफड्या होत्या. म्हणले 9,95,00,000 मला घेतो, 5 लाख रोख तुला देतो. हे म्हणले भास्कर, माझ्या बापाची प्रॉपर्टी काय लावलं नाटक रे, सांभाळायला दिली म्हणजे तुझं झालं काय? हे म्हणले तोंड सांभाळून बोल, मला आवडेल ते द्यायचं, हे मृत्यूपत्र आहे काय, नाही तर मग उठीतून काय करायचं ते करून घे. पोरगी बाहेर पडलं, विचार करू लागलं. 4 मित्र भेटले, मित्रांनी सल्ला दिला, म्हणजे कोर्टात खेच याला. कोर्टात दावा दाखल केला. कोर्टही चांगलं होतं, म्हणजे फार जुनी गोष्ट म्हणून राहिलो मी. कोर्टाने समन्स लावला, तो आला, सगळं झालं. कोर्टाने निकाल द्यायची वेळ आली आणि कोर्टाने निकाल दिला. ऐका, त्या मित्राला म्हटलं तू जेवढं तुझ्याकडे ठेवलं ते मुलाला दे आणि मुलाला जे दिलं ते तुला घे. त्याने मृत्यूपत्र सादर केलं. जे साप मला आवडेल ते द्यायचं, हे मृत्यूपत्र. मग कोर्ट म्हणले आवडेल तर द्यायचंय ना, मग 495 एकर जमीन आवडल्याशिवाय ठेवली का? 9,95,00,000 आवडल्याशिवाय ठेवले का? आणि मृत्यूपत्र काय म्हणतं? तुला जे आवडेल ते त्याला दे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया, संसाराची समर्पित करणं, त्याला माया ममत्व घालवणं. खरं सांगतो तुम्हाला, या जगाच्या पाठीवर जेवढे तत्ववेत्ते होऊन गेले ना, सगळे तत्ववेत्ते एका बाजूला, सगळे तत्ववेत्ते एका बाजूला आणि तुकोबराच्या अभंगाचं एक चरण एका बाजूला. सगळं जगाचं तत्वज्ञान पेक्षा सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबरायांचं गाथा आहे, लक्षात ठेवा. संकल्पावी माया संसाराची, याची तोर भक्ती आवडते देवा. याच्यापेक्षा वेगळं काय सांगायला पाहिजे? काय नाही, फक्त संसारावरचं प्रेम आसक्ती कमी करून टाका आणि देवाला द्या. द्विअक्षरस्तु ब्रवीण मृत्यू, त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममे त्याचे ब्रवीण मृत्यू, न ममे गीतीचे शाश्वत. न मम आपणची विविनी दुहिता, न मम म्हणे पिता, तो सुटे मग प्रतिग्रहिता जावाई शिरके. न मम म्हणा आणि काहींचं मोकळं व्हा. ते जावाई कन्यादानाला बसलं आणि बापाला तो ब्राह्मण म्हटले म्हणा मम, तो बाप म्हटले न मम. अरे वन मामा ना मामा. जावाई म्हणले मी म्हणतो मामा हनुमान. अजून जावाई सुटला नाही महाराज, सुटणार बी नाही. याला ममत्व म्हणतात. म्हणून हे कधी ममत्व सोडा. थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडती देवा. थोर भक्ती कशाला म्हणायची? थोरांनी केली ती भक्ती थोर का?
थोरांनी केलेली भक्ती थोरच आहे, पण सगळे थोर थोर नाही. काही नुसते थोरच आहेत. सगळे थोर थोर आहेत का हो महाराज? मला सांगा, सगळे थोर कुठे थोर आहेत? काही थोर काहीच कामाची, काही नुसते ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ कुठे आहेत? माणसाला ज्येष्ठ होण्याकरता प्रकृती लागते, पण श्रेष्ठ होण्याकरता साधना लागते. लक्षात ठेवा. तुम्हाला निसर्ग ज्येष्ठ आपोआप करेल, पण श्रेष्ठ होण्याकरता तुम्हाला साधना करावी लागेल. म्हणून आकार वाढला की ज्येष्ठ होता येईल, पण विचार वाढले तर श्रेष्ठ व्हाल. संसार वाढवला तर ज्येष्ठ होता येईल, पण परमार्थ वाढवला तर श्रेष्ठ व्हाल. 1400 वर्ष म्हातारं जगलं, तुमच्या शेजारीच राहायचं. 1400 वर्ष जगलं, पण ज्येष्ठ म्हणून मेलं. 22 वर्ष या जगात राहिले, पण विश्वात श्रेष्ठ ठरले. लक्षात. मी 2 ओळ्या सांगतो, ज्येष्ठाची सांगतो आणि श्रेष्ठाची सांगतो. हो, आपण नाही का, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरुनी जाय, तयाचे नमस्कारी पाय वडील म्हणून. हा ज्येष्ठ आहे. पण 17व्या अध्यायात ज्ञानोबांनी फार गोड चिंतन केले. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त, अनुष्ठाने जगात येत वडील जे. अशा थोरांनी जी केली ती भक्ती थोर आहे. म्हणून माझं एक वाक्य जबाबदारीने ऐका. ज्ञानोबारायांच्या परंपरेतली आली भक्ती थोर आहे. भीष्म, प्रल्हाद, उद्धव, नारद ही भीष्माच्या परंपरेत जी आली ती थोर आहे. नारदाच्या परंपरेत सगळे कीर्तनकार यावे अशी अपेक्षा आहे. या थोरांनी केली भक्ती. थोर कधी ठरते हो? एखाद्या परंपरेतून आली आणि गुरु मुखातून आली की ती भक्ती थोर होते. मध्येच एखादं झाड उगलं की ते थोर नाही. लक्षात ठेवा. तिला जे श्रेष्ठ परंपरा असली पाहिजे ना. आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमुते, ती परंपरा आहे. आदिनाद गुरु सकळ सिद्ध परंपरा आहे महाराज. जो का निर्गुण निराभास नाथ महाराज परंपरा सांगतात, ती परंपरा आहे महाराज. नाही का राघव चैतन्य, केशव चैतन्य, परंपरा आहे महाराज. अशा थोर परंपरेतनं आलेली भक्ती ती थोर भक्ती आहे. आणि ती कशी असावी? ती अनन्यतेने असावी. अन्याश्रणाम त्यागो अनन्यता, अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकरमादि अनावृतम, अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम, भक्ती ही उत्तमा. कशाचाच अभिलाषा नसला पाहिजे. अनन्यतेने ते परमात्म्याला स्वीकारणं ही जगातली थोर भक्ती महाराज. माणसं तर अनन्यताच नाही अलीकडे, अजिबात अनन्यता नाही. महिन्यावारी गुरु बदलतात आणि वारावारी देव बदलतात. कोण कोणाच्या मागे लागलं सांगताच येत नाही. होय, काही खरं नाही. हा, लक्षात ठेवा. एक साधू होता, वृंदावनाची परिक्रमा करत होता. 2-5 हजार शिष्य परिवारांना घेऊन महाराज. आणि मग मुक्काम झाला की लोक असे पवित्र गाव असायचे पावन, लोक जीव घालायचे. आता फुकट कोणाचं जीव नाही म्हणून हरिपाठ करावा, कीर्तन करावं, प्रवचन करावं. ते साधू थोडस प्रवचन करायचे. लोक ऐकायचे. प्रवचन झालं की लोक जेवायचे. उद्या पुन्हा परिक्रमा चालू. काय झालं, एकदा गावात प्रवचन चालू होतं परिक्रमेमध्ये, आणि एक शेतकरी ज्वारीचं पोतं डोक्यावर घेऊन आपल्या घरी चालला. एवढी गर्दी बघितली, बऱ्याचशांना माहित नाही अजून सुवर्ण महोत्सव चालू आहे गावात. असं ते ज्वारी काढण्यात आणि केळी काढण्यातच आहे की नाही. आणि मग त्याने ते पोतं खाली ठेवलं, त्या पोत्यावर बसला. ऐकू लागला व महाराज काय म्हणतायत. आता अडचण अशी आहे, वक्त्यापेक्षा श्रोत्याचा असं उंच नसावं, एक श्रवणाचा नियम आहे. म्हणून तो महाराज त्या पोत्यावर बसलेला महाराजांना म्हणायला, ए बाबा ए खाली बस. आता ते गावातलं सरपंच होतं, ते गोष्ट ऐकून गेले. ते म्हणे, गाव माझं, तू मला खाली बसवणार कोण? तू कोण आहे? साधू म्हणला, मी अनन्य आहे. तो शेतकरी म्हणला, मी फनन्य आहे. तेवढीकडे अरे अनन्य म्हणजे नेमकं काय? ते म्हणले अनन्य म्हणजे काय मला सांग. मग त्या साधूने सांगितलं, अरे अनन्यता याचा अर्थ मी या जगातल्या कोणत्याही देवाची उपासना करत नाही. मी देवीची नाही, मी रामाची नाही, मी हनुमंताची नाही, मी विरोबाची नाही, मी काळोबाची नाही, मी कान्होबाची नाही, कोणाचीच भक्ती करत नाही. मी फक्त श्रीकृष्णाची भक्ती करतो. श्रीकृष्ण परमात्म्याशी माझं जीवन अनन्य आहे. पण हे फनन्य कुठून काढलं? तो शेतकरी म्हणतो, वृंदावनातला आहे ना तो म्हणतो, तुला एवढ्या देवांची नावं कशी माहिती आहेत? मग एवढ्या देवांची नावं तुला माहिती आहेत? माझ्या जीवनात कृष्ण सोडला तर दुसऱ्याचं अजून नाव सुद्धा मला माहित नाही. मी फनन्य आहे. अशी जी भक्ती केली जाते ती जगातली सर्वश्रेष्ठ थोर भक्ती आहे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती महाराज. हा, आमचे श्री गुरु
देगलूरकर महाराज याचं फोड चातुर्मासात फार घोड केली चंद्रशेखर महाराजांनी. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात तुकोबाराय देवाला म्हणतात आम्ही रखुमाईचा पती धरला. अहो डायरेक्ट देवाचं नाव घ्या ना तुकोबा. त्या बाईच्या नावावर कशाला देवाची इज्जत घालवतात. पण तुकोबाराय इतके हुशार होते. या देवाला 16,108 आहेत. हा हे 9वी मिळाली नाही म्हणून यांनी केली नाही, थांबला, नाही तर ती बी केली असती याने. याचा काहीच भरोसा नाही. याला किती असू द्या पण आमच्या रखुमाईला हा एकटाच आहे. याला किती येत हे महत्वाचं नाही, आमच्या रखुमाईला हा एकटाच आहे. जसा रखुमाईसाठी हा एकटा आहे तसा आमच्यासाठी हा एकटाच आहे. म्हणून एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा, एक गाऊ आम्ही. ही अनन्यता आहे महाराज. अजून जाता जाता एक नामदेवरायांचा अभंग सांगतो महाराज. पाषाण करीशी तरी रंगशिळेची निमिषी तुझे द्वारे वशायशे करी. वृक्ष करीशी तरी तुळशीचे निमिषे तुझे द्वारे वशायशे करी. मनुष्य करीशी तरी भक्ताचे निमिषे तुझे द्वारे वशायशे करी. हेची थोर भक्ती आवडती देवा. आम्हाला बाकीचं माहिती नाही. ज्या परमात्म्याचे विटेवरती हात आहेत नाही का, कटेवरती तो उभा आहे, कमरेवरती ज्याचे हात आहे विटेवरती जो उभा आहे हाच परमात्मा आम्हाला प्रिय. बाकीचे देव आम्ही ओळखत नाही. हेची थोर भक्ती आवडती देवा. आता भक्ती करणारे खूप आहेत आणि भक्ती हा श्रीलिंगी शब्द आहे. मग अशी भक्ती कोणी केली? मला वाटतं विठोबा रुक्माई मी शेवटीच देऊ का एकदाच ज्ञानोबा विठोबा जे अभंगाचा भावार्थ काय नेमा महाराज महाराज हा म्हणजे मग एकदाच विठोबा घे ज्ञानेश्वर माऊली भजन करू. हा हा म्हणजे मग विचलित आपणही होणार नाही, नाही का. हो हेची थोर भक्ती आवडती देवा विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती हा शब्द श्रीलिंगी शब्द आहे महाराज. आणि भक्ती कोणे करावी तर सर्वश्रेष्ठ भक्ती करणाऱ्या या जगातल्या गोपिका आहेत महाराज. गोपिकांच्या पलीकडे कोणाची भक्ती नाही महाराज. सर्वश्रेष्ठ भक्ती गोपिकांची. म्हणून या अभंगाचा पाठ सुद्धा असाच आहे. हेची थोर भक्ती आवडती देवा. आवडते देवा असा कुठल्याही गात्यात पाठ नाही. पण आपण कधी कधी कानपाठाने म्हणतो. ते भक्ती होऊ शकत नाही, ती भक्ती. मग हा भक्ती जर स्त्रीलिंगी आहे आणि इथं जर सक्ती लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे तर मग यांची बाजू मी का नको मांडू. आज यांनी माझी इज्जत राखली आहे की नाही. तुमच्यात तर अर्धे लोक पंचक्रोशीतून आलेलेच आहेत. वडोद्याशी गेले कुठं? हा उद्या आठवण आहे तुम्हाला. मी फोन करणार आम्हाला उद्या आणायचाच ओढून गच्ची धरून चल कीर्तनात. बाकीचे नाटक बंद कर म्हणा. हा म्हणजे घरचं कीर्तन कमी कर आणि हे कीर्तन पहिले कर. बडबड बंद कर, दुसऱ्याचं ऐक म्हणा. हा चला. मग भक्ती जे थोर आहे आणि ती श्रीने केली तर 4 अभंगाला चरण आहेत. 4 श्रिया सांगतो मी ज्या जगातल्या सर्वश्रेष्ठ भक्त ठरल्या आणि माझ्या अभंगाला मी पूर्ण विराम देतो. पहिलं चरण आहे हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची. मला या महाभारतातली एक थोर श्री आठवली पहिल्या चरणाकरता. तिचं नाव होतं द्रौपदी. युद्ध झालं, सगळे मेले. ते दुर्योधन तरफडत होते, जीव बी जात नव्हता. दुर्योधनाला भेटायला अश्वत्थामा गेला. वाईट वाटलं आपला मित्र असं करतोय मरतोय. ते म्हणले अरे आम्ही सगळे मरून गेलो, एक बी पांडव मेला नाही याचं वाईट वाटतं. म्हणजे काही ना स्वतः संपून जातात त्याचं नाही काही वाटोळ वाटत. दुसरे गेले नाही म्हणजे नाही 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 म्हणजे आमच्या भाषेत सांगू का थोडस. नवरा मेला तर चालेल पण सवत रांडगी झाली पाहिजे अशी भूमिका असते काहींची. आहे की नाही काय सांगू तुम्हाला. अश्वत्थामा म्हणे बघ आपण मित्र आहोत, तू फक्त अजून रात्रभर जीव ठेवू नको. मी 5 पांडव कापतो आणि तुझ्या समोर आणतो मग तर झालं. वचन दे म्हणले वचन. आणि अश्वत्थामा निघाला बा पांडवांना मारायला. हा चतुरा तो शिरोमणी, हा जगाचा, हा याच्या इतका हुशार अजून कोणीच नाही महाराज. भयानक हुशार आहे हा. त्याने पांडवांना घेतलं ना जंगलात निघून गेला. आणि हा मूर्ख अश्वत्थाम्याने 5 मुलं होते द्रौपदीला, 5ही मुलं मारली. मुंडकं कापून घेऊन गेला.
द्रौपदी शोक करू लागला, जिचे पिढे बाळ तीचा विकळ. आणि मग सकाळी अर्जुन आले, श्रीकृष्ण आला, द्रौपदी शोक करते. 5 मुलं मेली त्या मातोश्रीचे, लाल बुंद झाली. कृष्णाला म्हटले, अरे तू वैरे का भाऊ आहे? 5 लेकरं मारून गेले, असा कसा मामा तू? नाही नाही, मला तोंड नको दाखव तुझं. अर्जुनाने म्हणले, तू बाप आहे ना, धनुर्धारी आहेस ना तू? अरे 5 पोरं माझे कोणीतरी मारून जातात, तुम्ही मला तोंड दाखवता? माझ्या मुलाला मारणारा माझ्या समोर आला, नाही तर तुम्ही दोघं मला तोंड दाखवू नका. आणि काय तोंड? इतकी चिडली ती बाई, इतकी चिडली द्रौपदी, तशी रक्त काय पण आग होते डोळ्यातून. कृष्ण आणि अर्जुन निघाला. अर्जुन म्हणलं, देवा कोणी मारले असतील, कोणाला शोधायचं, कुठून शोधायचं? कृष्ण म्हणले, मला सगळं माहिती. सगळं ज्याला माहिती तो श्रीकृष्ण आहे, लक्षात ठेवा. कृष्णाने अश्वत्थामा पाहिला, पकडला, मुछक्या बांधल्या, बांधूनच उचलूनच आणला आणि ठेवला द्रौपदी समोर. मी यांना वाटलं होतं याची रातच होईल आता, एवढी चिडलेली पतिव्रता आहे, ती ताकद आहे का द्रौपदी येते? त्याला बघितलं आणि द्रौपदी म्हणते, मुच्छताम मुच्छताम मेषा ब्राह्मण मित्रम गुरु. अरे असं का बांधून आणलं तुम्ही? हा कोण आहे? हा गुरुचा मुलगा आहे, आपला द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. आणि आपल्या गुरूंच्या मुलाला अशा अवस्थेत आणणं, कृष्णा तुला शोभतं का रे? अर्जुन तुला शोभतं का रे असं? ए बाई, यानीच तुझी पोरं मारली, असं याने मारली. मारोदी दस्य जननी गौतमी पती देवता. याच्या आईचं नाव गौतमी माता आहे. आता इथं भक्ती सुरू झाली. माझी 5 मुलं मेली म्हणून मी दुसऱ्याची मुलं मारून समाधानी होणारी बाई नाही. हेच दुःख मी, जिचं काहीच दोष नाही, याच्या आईला का देऊ? त्या गौतमीला का देऊ? माझी मेली तर मरू द्या, पण दुसऱ्याचं मरू नये हीच माझी इच्छा आहे. याला सोडून द्या. हेची थोडं भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, माझं वाटोळं झालं म्हणजे दुसऱ्याचं व्हावं, ही भावना नाही महाराज. ही भावना भक्ताची नाही. माझं कितीही वाटोळं झालं तर होऊ द्या, पण माझ्या शेजाऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या धर्माचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या देशाचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या बांधवांचं कल्याण झालं पाहिजे. ही भूमिका ज्याच्यात आहे ती थोर भक्तीचे विचार आहेत, लक्षात ठेवा. 5 मुलं मारणाऱ्यांना जिला माफ करता आलं ती द्रौपदी जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती ठरली. का? तिने ममत्व सोडलं. महाराज माझं गेलं म्हणून चालणार नाही. 70 वर्षाचं म्हातारं पेपर वाचत होत आणि बातमी वाचली, शिरपूर हायवेला काळ्या पिवळेला ट्रकची धडक, 13 ठार 2 जखमी. म्हातारं म्हटलं 2 तरी कशाला जगले असतील, 15च्या 15 मेले तरी बरं होईल. कोण वाचतंय? 70 वर्षाचं म्हातारं. तितक्यात पोरग धावत आलं, बाबा मोठा ऍक्सिडेंट झाला. ते म्हणले, मी तेच म्हणतो, ते 2 बी मेले तर बरं होईल, 15च्या 15 जातील. ते म्हणले, नाही, ते जे 13 मेले त्याच्यात आपले जावाई बी गेले. आता म्हातारं तोंड ठोकायला लागलं जोरा जोरा, सगळं गाव जमा करायला लागलं. माझा मुद्दा नाहीच आहे. 13 मेल्याचं दुःख अजिबात नाहीये, त्याच्यात माझं कोणीतरी गेलं हे जर तुम्हाला रडवत असेल तर हे ममत्व नावाचा विषाचा दात संसारातला काढून फेका. जसा द्रौपदीने काढून फेकला तसं तुम्हाला काढता आला पाहिजे. हेची थोर भक्ती आवडती देवा. दुसऱ्या चरणावर पण एक श्री सांगतो, तिचं नाव सुभद्रा आहे, ज्यांची कीर्तनाची आज सेवा आहे. मला ऐकून फार दुर्दैवी वाईट वाटलं की त्यांचा तरुण मुलगा गेला. या कीर्तनाच्या निमित्ताने मी त्या डॉक्टर होणाऱ्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्याला नक्कीच मोक्ष मिळो या कीर्तनातून, अशी मी श्रद्धा व्यक्त करतो. त्या सुभद्रेचा सुद्धा एकुलता एक मुलगा अभिमन्यू चक्रव्यूह मध्ये अडकून मेला. मला त्याचा इतिहास नाही सांगायचा, त्याला भेटता येत होतं का निघता येत नव्हतं, तो भाग मला आता नाही सांगायचा. अभिमन्यू मेल्याची वार्ता सांगायला सुभद्रेला पुन्हा कृष्ण आणि अर्जुनच गेले. कृष्ण गेल्याबरोबर सुभद्राने आरतीचं ताट केलं. अर्जुन कृष्णाला ओवाळायला लागली. कृष्ण म्हणले, थांब, ताट खाली ठेव. काय? अगं
जरा बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? आपला अभिमन्यू तो तर युद्धात गेला ना? हो, युद्ध जिंकला. युद्ध जिंकला. तुम्हाला एक गंमत सांगतो महाराज महाभारताची, म्हणजे विचार नाही वाढवायचा. अभिमन्यू जेव्हा युद्धाला निघाला ना आबा, तुम्हाला एक गंमत सांगतो. अर्जुनाचा पाय पडला, धर्मराजाचा पाय पडला, भीमदादाचा पडला. सगळे सगळे काय म्हटले माहितीये का त्याला? आयुष्यमान भव, आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. जेव्हा श्रीकृष्णाचा पाय पडला तेव्हा श्रीकृष्ण म्हणला यशस्वी भव, यशस्वी भव. सुभद्रा म्हटली तेव्हाच भाजीत मीठ आहे हे माझ्या लक्षात आलंय. तू का म्हटला नाही त्याला आयुष्यमान भव? सगळे त्याला आयुष्यमान भव म्हणतात, तू यशस्वी भव म्हणतो. तू जर आयुष्यमान भव म्हटला असता तर माझा अभिमन्यू मेला असता का? एक लक्षात ठेव देवा, ज्यांना मारायचं तू ते मारले आणि ज्यांना जगवायचं ते जगले. म्या बोलिविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू आले, जो जगाते चालिता. ही जर तुझी सत्ता आहे तर माझा अभिमन्यू तुझ्या सत्तेशिवाय मेला का रे देवा? मग तुझी इच्छा असेल माझं पोरग मरावं तर तुझ्या इच्छेमध्ये आम्ही वाईट मानायचं काय कारण आहे? एक सांगू देवा, आम्हाला एवढंच माहिती आहे, अभंगाचं दुसरं चरण. हे बिले आनंद जैसे रावे ही जगा सगळ्यातली सगळ्यात मोठी श्रेष्ठ भक्ती. देव ठेविल तैशे रावे समयाशी सादर समय तुमच्या हातात नाही, वेळ तुमच्या हातात अजिबात नाही महाराज. हा, मग वेळ जर तुमच्या हातात नाही तर आहे त्या वेळेत समाधानी राहायला शिका. कदाचित श्रीमंती येईल, कदाचित गरिबी येईल, कधी समृद्धी येईल, कधी दारिद्र्यता येईल. आज दारिद्र्य झालात तर उद्या 10 पट श्रीमंत व्हाल. उद्या श्रीमंत झालात तर कदाचित ते उद्या परवा नसेल. हे काय परिस्थितीत आहात हे महत्वाचं नाही, समाधानी जगण्याचं तंत्र शिकणं हे महत्वाचं आहे. मला आलेली प्राप्त प्रसंग ही भगवंताची इच्छा आहे, या भावनेने जगणं ही जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती. लक्षात ठेवा. मी रात्रीच एक गोष्ट बोललो, पुन्हा विषयाला समाधानाची म्हणून बोलतो बरं का. म्हणजे विषय माझा व्यक्तिगत असला तरी मी कीर्तनाचा फार मोठा भाव सांगतोय त्याच्यातून. परवाचीच गोष्ट आहे, आम्ही नाशिकला गेलो होतो, म्हणजे नाशिकलाच असतो मी. माझा मुलगा आणि मी आबा माझ्या मुलाच्या लग्नाला आले होते.
अनेक मंत्री, अनेक आमदार, खासदार होते. यात नवल नाही, महाराष्ट्रातले 250-300 कीर्तनकार सगळे. आत्ताच लग्न झालं. माझ्या मुलागा आणि मी, आबा मला घड्याळ घ्यायचं होतं म्हणून घड्याळ घ्यायला गेलो. परवाचीच गोष्ट आहे. आणि मग आम्ही त्या टायटनच्या शोरूमला गेलो. समाधान सांगतोय बरं मी. टायटनच्या शोरूमला गेलो. सगळी घड्याळं पाहिली. मला बी पसंत पडायची नाही, त्याला बी पसंत पडायची नाही. ते म्हणले, पप्पा असं करू, आपण दुसऱ्या शोरूमला जाऊ. आता आपल्याला माहिती नाही, या पोरांना माहित असतात महाराज, आपल्याला नाव बी माहित नाही. ते रॅडो नावाची एक कंपनी, त्या रॅडोच्या शोरूमला तो मला घेऊन गेला. तिथं घड्याळ बघितले. तुम्हाला सांगतो, मला लगेच घड्याळ आवडलं तिथं बरं का. आवडल्यावर अगदी पॅक करायची वेळ आली. म्हटलं केवढ्याचं आहे? मग त्याने ते स्कॅन केलं. म्हटले 2,85,000चं आहे. म्हटलं हा. मला त्या दिवशी कळालं एवढं बी घड्याळ महाग असतं असं. त्याला म्हटलं, माझा बाप सूर्य किती वर आला एवढ्यावर टाइम सांगायचा, उगला किती, 2 हात आला, मध्यान्ह झाला, बरोबर आहे ना? माझा बाप सूर्याच्या उगण्यावरती टाइम सांगायचा, नाव टाकलायचा, नाव सोडायचा. 2,85,000चं घड्याळ. म्हटलं नको रे बाबा एवढं घड्याळ, नको नको. पण त्याने आग्रह केला, नाही नाही म्हणले, राहू दे, आवडलंय ना, तुमच्या आवडीपेक्षा जास्त महत्वाचं का? मग मी त्याला जे उपदेश केला ना तो तुम्हाला करतो. मी त्याला सांगितलं, तू 2,85,000चं घड्याळ माझ्यासाठी घेतोय, हा तुझा असलेल्या वडिलांवरचा प्रेम आहे, हे असू दे, पण हे 2,85,000चं घड्याळ बांधून मी समाधानी होईल असं तू खात्री देऊ शकतो का? म्हणजे कसं काय खात्री देतो? अहो छान दिसेल कीर्तनात, तुम्हाला अंदाज छान दिसेल. मी म्हटलं हे तोपर्यंतच मला समाधान देईल की जोपर्यंत माझ्या समोर माझ्यापेक्षा कमी किमतीचं घड्याळ घालणारा दिसेल. पण एखाद दिवशी मी मुंबईला गेलो आणि एखाद्या मंत्र्याजवळ बसलो आणि त्याच्या घड्याळाच्या हातात जर 10 लाखाचं बघितलं तर त्या दिवशी माझं समाधान बिघडेल. एवढं मोठं घड्याळ त्याच्याकडे, माझ्याकडे काहीच नाही. बिघडलं का समाधान? 10 लाखाचं घेतलं तर एक दिवशी असा येईल की 15 लाखाचं घड्याळ घालणारा दिसेल आणि मी म्हणले, अरे आपल्याकडे 15 लाखाचं घड्याळ नाही, त्याच्याकडे 15 लाखाचं घड्याळ. तुम्हाला खोटं वाटेल. आता आमचे एक कीर्तनकार आहेत आबा, मी नाव काय सांगत नाही, 35 लाखाचं घड्याळ घालतात. म्हणजे मी कीर्तनात खोटं बोलत नाही, मी सांगतोय नाव कीर्तनात. 35 लाखाचं घड्याळ आहे त्यांच्या हातात. तो त्यांचं ऐश्वर्य आहे. त्या बाबतीत माझा मुद्दाच नाहीये, माझा मुद्दा तोच नाहीये. पण समाधान कधी होईल? ज्या दिवशी तुमची घड्याळ घालण्याची मर्यादा निश्चित होईल त्या दिवशी तुमचं जीवन समाधानी होईल. नाहीतर तुम्ही वस्तू मिळवत जाल आणि तुमचं समाधान बिघडत जाईल. काय, मला माझं समाधान एसडी गाडीत आहे ना, मग आता कोणती आली? 2 व्हीलर सोडून 4 व्हीलर आली. बरं, महेंद्राची जीव होती, आता स्कॉर्पिओ आली. स्कॉर्पिओ गेली, इनोव्हा आली, इनोव्हा गेली, फॉर्च्युनर आली. पण तू समाधानी नाही. आता तुला रेंज रोवर पाहिजे. मरेपर्यंत तुझ्या इच्छा वाढत राहतील आणि तुझं समाधान बिघडत राहील. मग तुला समाधानी व्हायचं असेल तर तू कुठेतरी थांबायला शिक. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, आहे त्याच्यात जगणं, हे खरं समाधानाचं लक्षण आहे. 3रं चरण म्हणू देत नाही, शेवटचं म्हणायला देतो. बैरवीसर देव निघाले आणि देवाला निघायचंच आहे. 15 मिनिटं होत आले आता. हा, 5 मिनिटं थांबू. सगळ्यांना भेटत 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 देव शेवटी कुंती मातेला भेटायला गेले. आत्या जायचंय आता, 10:30ला जाणार होतो पण एक 5-10 मिनिटं वाढले प्रेमाने. ते म्हणले, कुठे चालला तू? कृष्णा कुठे चालला? ते म्हणले, तुझ्या पोरांना राज्य मिळवून दिलं, शपथविधी झाला, आता मला जाऊ दे माझं द्वारकेला. वा, म्हणजे आम्ही आनंदी आहेत तर तू दूर चालला, आणि आम्ही जेव्हा संकटात होतो, दुःखात होतो, तू जवळ होता. मग हे आनंद तुला दूर करणार असेल आणि दुःखात तू काळजी घ्यायला पाठीमागे उभा राहत असेल तर काय कामाचा हा आनंद? आयुष्यभर दुःख दे पण भोगण्याकरता तू जवळ राहाय. विपद संतनो तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यशात पुनर्भव दर्शन. कितीही विपदा येऊ दे ते आम्ही आमचं प्रारब्ध समजू,
पण त्या विपदेमध्ये तुझं दर्शन होणार असेल, ठेविले अनंते वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. आम्ही त्या दुःखाची काळजी करणार नाही, आमचं प्रारब्ध म्हणून ते दुःख भोगू. हे चिथोर भक्ती आवडती देवा. देव निघाले विठोबा रुक्माई घेऊन, जय विठ्ठलच करायचं होतं. रथात बसले, एक श्री आली आणि तिने चरण धरले कृष्णाचे. हो. देवा थांबा. ती श्री उत्तरा होती, पांडवांची सून. कोण आहे? उत्तरा म्हणतात, माझ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय, मी गरोदर आहे. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलंय. पांडव जगतील का नाही मला माहिती नाही, पण त्याबरोबर जर माझा गर्भही गेला तर पांडवाचं कुळ नष्ट होईल आणि तुझा बट्टा लागेल. प्रभू भगवंता माझा हा गर्भ वाचव. देव म्हणले पाकिट कितीचं भरशील बोल. अरे म्हणले देवा आबाकडे कीर्तन आहे, ठरवून करायचं असतं का? प्रेमाचा आबा काय कमी करणार आहे का तुला? विनोदाचा भाग सोडा, विनोदाचा भाग सोडा. घेशी तेव्हा देशी. तू काहीतरी देत नाही तोपर्यंत मी तुझं काम करणार नाही. आणि ऐका, श्री जीवनातलं सगळ्यात मौल्यवान तत्व काय असेल तर तिचं मातृत्व आहे. त्या क्षणी तिने मातृत्व समर्पण करून टाकलं. म्हणून भक्त जैशेने जेत पाहे, तेच ते तेच होत जाय. तुम्ही तुझा झालो आहे खेळणे आजी. भगवान परमात्मा लहान झाला, तिच्या उदरात गेला आणि तिच्या उदराचं रक्षण केलं. एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा जीवनात प्रसंग येतील हे सगळंच कर्म त्याला समर्पित करायला शिका. याची थोर भक्ती आवडती देवा. 4 चरणाचा उत्तरार्ध पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाला जोडा आणि मग आपण भजन घेऊया. संकल्पावी माया संसाराची, याची थोर भक्ती आवडती देवा. 1 चित्ती असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडती देवा. भोग नेते फळ संचिताचे, जे फळ आहे ते भोगावंच लागतं, कोणत्याही बुवाकडे जाऊन कमी होत नाही. नाशिकला तर अजिबात येऊ नका. हेची थोर भक्ती आवडती देवा. आणि एक लक्षात ठेवा, हे सगळं कर्म त्याला समर्पित करा. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडती देवा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे घालू तयावरी भार, 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 तुका म्हणे घालू तयावरी भार. वावा संसार देवा बाई, वावा संसार देवा बाई, देविले आनंदी तैसे राहावे, देविले आनंदी तैसे राहावे. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे. वसु द्यावे समाधान, दरबार हजारों देखे है, पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारों देखे है.
मुरली वाजते त्या होता कधी इनकार कही दरबार हजारो देखे है इतिहास द्यावे समाधान जावे समाधान चित्ते असो जावे समाधान ठेविले आनंद तैसेची रहा ठेविले आनंद तैसेची रहा विठोबा कुमार